नमस्कार मित्रांनो. सिरियल कमळी सध्या अतिशय महत्त्वाच्या वळणावरती येऊन पोहोचलेली आहे. जिथे आपण बघतो की एकीकडे प्रेम, विश्वास आणि नात्यांची परीक्षा सुरू आहे, तिथे दुसरीकडे अहंकार, अटी आणि सत्तेचा संघर्ष रंगात येताना दिसत आहे. आता पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अखेर तारा कमळी आणि ऋषीच्या लग्नाविषयावरती ती विचार करायला तयार होत आहे. आणि इतके दिवस ह्या नात्याला ठामपणे विरोध करणारी तारा आता थोडी नरमलेली दिसते. पण तिची ही तयारी पूर्ण मनापासून पण नाही. कारण तारा कमळीला स्वीकारायला तयार असली तरीही ती कमळीला जशी आहे तशी स्वीकारायला अजिबात तयार नाही. याच दरम्यान ऋषी कमळीसमोर आपल्या भावना मोकेपणाने व्यक्त करतो. तो कमळीला स्पष्टपणे सांगतो की तो तिच्यावरती मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. मात्र सगळ्यांना धक्का देणारा क्षण तेव्हा येतो जेव्हा कमळी ऋषीच्या प्रपोजलला थेट नकार देते. आणि हे ऐकून ऋषी अक्षरशः हादरून जातो आणि त्याला विश्वासच बसत नाही की जिच्यासाठी तो सगळं काही करायला तयार आहे तीच कमळी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. आणि कमळीचं हे वागणं तिच्या कमकुवतपणाचं नाही, पण तिच्या समजूतदारपणाचं प्रतीक असतं. कारण कमळी ऋषीवरती प्रेम करत असली तरीही ती हेही जाणते की ऋषी आपल्या आईवर म्हणजेच तारावरती खूप प्रेम करतो आणि तारामुळे ऋषी आणि त्याच्या आईमधील नातं बिघडू नये म्हणून कमळी स्वतःच्या भावना दडपून ठेवते आणि एक पाऊल मागे घेते. दुसरीकडे आपण बघतो की सरोजा अजूनही अंधारात आहे आणि तिला अजून हे सत्य माहिती नाही की ज्या ऋषीवर तिच्या मुलीचं प्रेम आहे तीच मुलगी म्हणजे तिची हरवलेली कमळी आहे. सरोजा आणि कमळीची अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही. त्यामुळे नियतीचा हा खेळ अजून अधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. ह्या सगळ्यात जेव्हा सरोजा ऋषीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तारा तिच्यावरती खूप चिडते आणि ताराला हे अजिबात आवडत नाही की कुणीही ऋषीच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करावा. सरोजा केवळ ऋषीचं भलं व्हावं म्हणून बोलत असते, पण तारा तिच्या हेतूंनाच संशयाने पाहत असते. ह्या सगळ्यात गोंधळात एकमेव व्यक्ती जी शांतपणे सगळं निरीक्षण करत आहे ती म्हणजे अन्नपूर्णा आजी. अन्नपूर्णांना आता हळूहळू सगळ्या गोष्टी जोडायला लागलेल्या आहेत, समजायला लागलेल्या आहेत आणि फार लवकर त्यांना हे पण कळणार आहे की कमळी ही त्यांच्या कुटुंबातीलच मुलगी आहे, म्हणजेच राजनची मुलगी आणि त्यांची मोठी नात आहे. हे सत्य समोर येताच संपूर्ण घरात भावनांचा पूर येणार आहे. जेव्हा अन्नपूर्णा आजी कमळी आणि ऋषीचं तुटलेलं मन पाहतात तेव्हा ते ठामपणे निर्णय घेतात आणि काहीही झालं तरीही त्या दोघांचं लग्न करूनच दाखवायचं असं ते निर्णय घेतात. राजन सुद्धा ह्याच मताचा असतो. दोघांनाही वाटतं की कमळी आणि ऋषी एकमेकांसाठीच बनलेले आहेत. अखेर तारा एक मोठा निर्णय घेते आणि ती कमळीला स्वीकारायला तयार होते, पण एका मोठ्या अटीसह. आणि ती अट म्हणजे तारा स्पष्ट सांगते की जर कमळीला ऋषीच्या आयुष्यात यायचं असेल तर तिला ताराच्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. आणि ह्या अटी केवळ साध्या नसतात तर कमळीच्या व्यक्तिमत्वाला आणि तिच्या स्वाभिमानाला आणि तिच्या ओळखीला आव्हान देणारे असतात. कमळीला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ती ऋषीवरती प्रेम तर करते, पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. आता तिच्या समोर मोठा प्रश्न उभा राहतो की प्रेमासाठी स्वतःला बदलायचं की स्वतःसारखंच राहून ऋषीपासून दूर राहायचं. याच प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मिळणार आहे. कमळी ताराच्या अटी मान्य करेल का आणि ऋषी आपल्या प्रेमासाठी आईसमोर उभा राहील का आणि सरोजा कमळीच्या नात्याचं सत्य कधी आणि कसं समोर येईल. सिरियल कमळी आता अशा टप्प्यावरती आलेली आहे जिथे प्रत्येक निर्णय नात्यांच्या भविष्यावरती ठरणार आहे आणि पुढचे भाग भावनांनी, संघर्षांनी आणि मोठ्या खुलासांनी भरलेले असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमळीने ताराच्या अटी मान्य कराव्यात का की तिने स्वतःचा स्वाभिमान जपावा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आणि
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.